जयडे, अगं 4 शिट्टे झाल्या वाटतं. बंद कर की गॅस. कुठं लक्ष आहे तुझं? हा करते. अरे नाश्ता द्या की. माझपासून 4 वेळा सांगितलंय. अरे तू काय एवढी गडबड करतोयस? का गडबड करतोयस म्हणजे? अगं रानातली कामावरून लेकीचा अभ्यास करायचा आहे मला. होय, बर. जयडे, अगं नाश्ता दे की त्याला. तो चाललाय बघ. काय ग जीजे? अगं तो निघालाय, त्याला नाश्ता दे. ही काय आता करायलाच घेते. अजून केलं नाही वे? नाही. मग आतापासून काय करत होता? अगं डाळीचं पीठ शोधत होते. काय भजी करतेस होय? नाही, ते दुसऱ्या कामाला लागणार होतं. आता पोराच्या नाश्त्याचं बघायचं सोडून दुसरं कसलं काम करताय ग? मगाशी कुकरच्या पण 4 शिट्ट्या झाल्या. हाय कुठं लक्ष तुमचं? ए गप्पा नंतर मारत बसा. नाश्ता देता का जाऊ मी? नाही, आणते थांबा. काय करतात काय माहिती. दोघी असून नाश्ता नाही म्हणजे. आजा, तू जरा कळ काढ. आनंद नाश्ता 5 मिनिटात. बस. अगं काय कळ काढ. हा आता उपाशी जाऊ मी. अरे उपाशी कशाला जातोयस? होईल की नाश्ता 5 मिनिटात. थांब की जरा. इथे एकतर मला आर्मीचं टेन्शन आलंय. मी काय मोकळा आहे का तुमच्या सवडीनं काम करायला? देवळात बसून तू अभ्यास करू शकतोस का नाही? हा, मग थांब जरा. बस. अजिंक्यने नाश्ता केला नाही बाई अजून. आता त्यानं काय स्वतःच करून खावावंय? हा, दिला तर खाईल ना. अहो मला वाटलं जेडी करते. होय, करल किती. पण तू कुठे चाललीस? मी जरा अनिकडे जाऊन येते. आलेच मी. जा. जयडे, अगं झाला का ना नाश्ता? एवढा वेळ लागतो का? झालं 5 मिनिट फक्त. काय 5 मिनिटं? तास झाला बसलोय मी इथं. अहो सगळी तयारी झाली, आता करायलाच घेते. अजून करणारच आहे वे? अहो 5 मिनिटात होईल की. कर आणि खात बस तूच. अरे आजा, हे आजा थांब की. अरे नाश्ता तर करून जा की. अरे थांब ना. जयडे, तुला बरं कळत आहे एवढा वेळ लागतो नाश्ता द्यायला? गेले की नाही पोरग आता? अगं जीजे मी आवरत होते. मला काय माहित त्यांना एवढी गडबड आहे ते. सारखं उगाच आपली चिडचिड करायची. मगा जर पोरग बोंबलून सांगते, ऐकाय नाही आलं. आता गेले की नाही माझं पोरग उपाशी? अगं तुमच्या ज्यानं होत नव्हतं तर मला सांगायचं होतं. मी करून दिला असतं की नाश्ता. काय तुम्ही दोघी असून उपयोगाच्या नाहीत. बापू काय होई? काय नाही. मग असं का बघताय राहुल्याकडं? अरे रावल्याला काय झालंय काय कळत नाही. सारखी रडकी गाणी ऐकत बसतोय. कामात गेल्या होती म्हणजे अहो म्हणजे डॉक्टरांना दाखवून घ्या तुम्ही एका. का? अहो परवा मी फोटो काढायला गेलो होतो का नाही, त्यांच्यात पण एक असाच होता. कसं बी वागायचा, काय पण करायचा. मग काय झालं त्याचं? राडाच. म्हणजे अहो शॉक द्यावा लागला ना त्याला. शॉक? हो. अहो खोटं सांगतोय मी. अहो बोलून बघा तर त्याच्याशी एकदा. ऐकतोय का ती? रावल्या,
ऐकतोय की. अहो ऐकणारच की, म्हणजे येडी माणसं काही किवंडी असतात तुम्ही. येडा म्हणजे काय रावल्याला येड लागलंय वे. नाहीतर काय, तुम्हीच बघा की कसं पारकाटल्यासारखं वागतंय. अहो, असली गाणी काय ऐकतंय, बिना शर्टचं फिरतय काय. अहो परवा तर तोंडाला काहीतरी फासून बसला होता. हा वय वय. म्हणून म्हणतोय एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. अहो मागच्या वर्षी मी एक ऑर्डर केली होती, ते येड्याचे डॉक्टर आहेत, आपण त्यांना दाखवूया का? माझी ओळख आहे. अहो माझं नाव सांगितलं ना, पीबी कमी होईल आणि एखादा शॉक पण फ्री मिळेल. हे आजा इकडे. काय बापू? अरे रावल्या असा का वागतोय? असं का म्हणजे? अरे बघ की रावल्याला काय झाले, नुसतंच गाणं ऐकत बसते. नेमकं काय झालं याला? अहो काय नाही बापू, मुद्दाम करते ती. तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे, होईल बरं ती. पण शेखरे तर म्हणत होता की ए, आजा, कुठे निघालायस? रानात. चल मला पण तिकडे काम आहे, लय महत्वाचं काम आहे, चल लवकर. वा काय पोरगेस ग. पोरग सकाळी नाश्ता न करता निघून गेले आणि तू नाश्ता करून वर जेवाय वाढून घेतेस वय. अगं मला नाही, अजिंक्यसाठीच वाढतीये. कवा आला जा? कुठे ग? आले नाहीत, येतीलच की आता. अगं पण कवा याचा? आता बारका काटा एक वर आलाय की. येतीलच की. आणि होय ग जेडे, त्याला तू सकाळी नाश्ता काय नाही दिलास? पोरग गेलं का नाही तसंच? मी आवरत होते, मला वाटलं मम्मी देईल. हो, तुला वाटलं ती देईल, तिला वाटलं तू देशील. अगं पण तुमच्या दोघींच्या नादात पोरग माझं उपाशी गेलं का नाही सांग बघू बरं. जीजे, आता काही मी मुद्दाम केलं नाही, आवरत होते ना मी. अगं पण त्याला नाश्ता द्यायला किती सह्य लागला असता सांग बघू बरं. आता त्यांना पण 5 मिनिटं थांबायला काय झालं होतं? रोज त्यांच्या वेळेतच देते ना मी नाश्ता. अगं बाई, आज त्याला रानातली कामं बरीच आहेत. त्यांना कामं असतात आणि आम्हाला कामं नाहीत. तू काय कुठं बाहेर जाणार आहेस वे? नाही. मग जाणार नाहीस ना, मग त्याला नाश्ता देऊन तुझी तू काम करत बसली असतीस की. आता एक काम कर, ते वाढलेलं ताट राहू देत, आधी डबा भर आणि त्याला देऊन ये आणि मग तुझ्या बाल घे. मम्मी आल्यावर लगेच जाते की, तवर आले तर ठीक. आता तुझी मम्मी कवा यायची आणि माझ्या आजाला जेवण कवा मिळायचं? आता तू नको उशीर करूस, ताट वाढलंच आहेस ना तर जीवनच घे. नको, अजिंक्यसोबतच जेवते मी. कशाला? तू घे की जीवन. नको, राहू दे. ते आल्याशिवाय माझ्या घशाखालनं घास उतरायचा नाही. बर, तू आल्या तुम्ही दोघं जीवन घ्या, मी जरा जाऊन पडते तोपर्यंत. हं?